रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव विद्यालयामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राजापूर तालुका कृषी अधिकारी गावित तसेच भारत सरकार भात बियाणे पेटंट प्राप्त शेतकरी दयानंद चौगुले, सकाळ वर्तमानपत्राचे पत्रकार बाईत केंद्र प्रमुख फाटक तसेच गोखले यावेळी उपस्थित होते। पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळत असतात। यातून मिळणारे जीवनसत्व खनिजे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतात। याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। रानभाजी महोत्सवामध्ये एकूण 39 प्रकारच्या रानभाज्यांपासून पदार्थ तयार करून त्याचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं। तसेच यामध्ये उत्कृष्ट पदार्थांना गौरवण्यात आलं। यामधून प्रथम क्रमांक दुर्वा चव्हाण यांच्या टाकळ्याच्या भाजीपासून तयार केलेल्या थालीपीठाला देण्यात आला, तर द्वितीय क्रमांक श्रावणी मांडवकर यांनी केलेल्या फांदीच्या पानांच्या वड्यांना देण्यात आला। तृतीय क्रमांक प्रणिता बंडपे यांनी तयार केलेल्या टाकळ्याच्या भाजीपासून घावणे यांना देण्यात आले। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।